औसा तालुक्यात तेरणा आणि तावरजा या दोन नद्या हंगामी वाहतात। तावरजा नदीच्या काठावर आलमला हे गाव आहे। 5000 लोकसंख्या असलेल्या आलमला गावात बहुतांश गावकरी शेती आणि शेतीपूरक व्यवसायात गुंतलेत। मांजरा सहकारी साखर कारखाना उभारणीनंतर गावातल्या ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे। ऊसामुळे बोरवेलची संख्या वाढली, पाण्याचा उपसा वाढला, त्यामुळे आलमला गावावर दुष्काळाचं संकट गडद झालं। दुष्काळी परिस्थिती सातत्यानं भेडसावू लागली। सरकारी उपाययोजनांमुळे प्रश्न तात्पुरता सुटला असता मात्र गावातल्या युवकांनी दुष्काळाला कायमचं हद्दपार करण्याचा निर्णय घेतला। आमच्या गावामध्ये जास्त प्रमाणामध्ये जमीन असल्यामुळे आमच्या गावातील तरुण हे शेतीनिष्ठ आहेत। शेतीवर अनेक उद्योगधंदे या ठिकाणी आमच्या युवकांनी चालू केलेले आहेत। त्यामध्ये रेशीम उद्योग असेल, पोल्ट्री फार्म असेल, फळबाग असेल, अशा प्रकारचे अनेक उत्पादन या ठिकाणी आमचे तरुण घेत असतात। आणि हे सर्व उत्पादन घ्यायचं म्हटलं तर आपल्या गावाची किंवा आपल्या भागातील पाण्याची पातळी वाढणं अत्यंत गरजेचं आहे। यासाठी आमच्या गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन पाणी अडवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे याला गावाच्या उत्पन्नामध्ये आणि विकासामध्ये फार मोठा हातभार लागणार आहे। आलमला गावात इतर गावांप्रमाणेच विविध पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही आहेत। राजकारण फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित असतं। निवडणुका संपल्यानंतर समाजकारण आणि धार्मिक कार्यात तरुणांची फळी एकत्र येते। गेल्या वर्षी उन्हाळ्यात आलमला गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बोरवेलचे आणि विहिरीचं अधिग्रहण करून गावातल्या पाण्याचा प्रश्न मिटवला, पण तो केवळ तात्पुरता उपाय होता। गावातली पाणी टंचाई कायमस्वरूपी मिटवायची होती। सरकारकडे बंधाऱ्याचा प्रस्ताव टाकल्यास तो मंजूर होईपर्यंत खूप वेळ लागला असता। त्यामुळे गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून तावरजा नदीवर 3 आणि कडगू नाल्यावर 1 मातीबांध बांधण्याचा निर्णय घेतला। आमच्या गावामध्ये भीषण टंचाई होती। पाणी लांबून प्रत्येकजण टमटमनं पाणी आणत होते। इसू बिरादारच्या इथून टमटमनं पाणी आणायचे, कोणी शेतातून आणायचे, बैलगाडीनं आणायचे, अशा 100 गाड्या चालू होत्या। त्यानंतर आम्ही बाळू लवाऱ्यांचं बोर अधिग्रहण करून गावाला पाणी रात्रना दिवस कसं तर पुरविलं। पण त्यानंतर आमच्या युवकांनी एक असा विचार केला की बाबा असं पाण्याला कुठवर पळायचं। मग आम्ही युवक एकत्र येऊन गावातल्या पाण्याविषयी काय केलं पाहिजे किंवा शिवारातल्या पाण्यापायी काय केलं पाहिजे असा विचार करून समजा युवकांनी गावातल्या प्रतिष्ठित माणसाशी विचार विनिमय करून असं एक ठरलं की बाबा माती बाजाराचं करू। शासनाकडे मागणी केलेली आहे, इस्टिमेट केलेला आहे, परंतु ती शासनाचं इजेपर्यंत आपलं पाणी निघून चाललेलं आहे खाल्ल्या नदीला। मग काय केलं पाहिजे आपण, तर एक माती बाजारे टाकावं म्हणून समजाने सहभाग पट्टी गोळा करून समजा शेतकऱ्याचे पैसे निधी गोळा करून या असे बदारे 3 बदारे तावरजा नदीवर आणि 1 बदारा लिंडी औसा वड्यावर केलेला आहे। आणि त्यामध्ये आता सरासरी 4 किलोमीटर पाणी आहे। याच्यामुळे काय होणार आहे, पुढे जी पाणी कमी पडणार होतं ती आता पाणी आम्हाला रात्र दिवस जर मोटर चालली वॉटर सप्लाय गावची तर आता पाणी एक इतभर उतरतंय। तर पुढे सध्या ह्याच्यामुळे 4 महिन्यापर्यंत पाणी कमी पडणार नाही। नदीपात्रातून शेतकऱ्यांसाठी रस्ता होता। मातीचे बांध बांधल्यास शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला। मात्र गावातील नदीलगतच्या शेतकऱ्यांनी शेतातून रस्ता दिला। तरुणांनी एकत्र येऊन लोकसहभागातून माती बंधाऱ्याचं काम पूर्ण केलं। आम्ही सर्व युवकांनी एकत्र येऊन ज्यावेळी बंधारा पाणी अडवायचं ठरवलं त्यावेळी पूर्वी नदीत पाणी न अडल्यामुळे पूर्वी नदीतूनच रस्ता होता आणि पाणी अडल्यानंतर रस्त्याचा प्रश्न गंभीर होता। ते सर्व नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांनी रस्ता देण्याचं, नदीच्या दोन्ही बाजूनी रस्ता देण्याचं ठरवलं आणि रस्त्याचा प्रश्न सुटला। आणि त्यामुळे आम्ही हे जे बंधारा घातला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कॅपॅसिटीनं मोठा बंधारा होऊ शकला आणि पाणी आज मोठ्या प्रमाणात थांबलेलं आहे। तावरजा नदीवर 300 फूट लांब, 12 फूट रुंद आणि 9 फूट उंचीचे माती बंधारे बांधण्याचं काम हाती घेण्यात आलं। बंधाऱ्यामुळे नदीपात्रात 4 किलोमीटर पर्यंत पाणी थांबलंय। शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। पात्राचं रुंदीकरण, खोलीकरण हे काम बऱ्याच प्रमाणात शिल्लक आहे। भविष्यात उर्वरित कामं लोकसहभागातून पूर्ण करण्यात येणार आहेत। पहिल्या बंधाऱ्याची लांबी जवळपास 300 फूट आहे। उंची त्याची साधारण 9 फूट आणि रुंदी 12 फूट आहे। आणि ह्या बंधाऱ्यामध्ये जवळपास 1.5 किलोमीटरच्या आसपास पाणी थांबलेलं आहे। त्याच्यानंतरच्या 2 नंबरच्या बंधाऱ्यामध्ये जवळपास 1 किलोमीटर पाणी थांबलेलं आहे। तिथं आमच्या वॉटर सप्लायच्या 2 विहिरी आहेत। आणि तिसरा बंधारा हा सांडस या शिवारामध्ये आहे आलमल्याचा। त्या बंधाऱ्यामध्ये जवळपास 1.5 किलोमीटर पाणी थांबलेलं आहे। त्या बंधाऱ्याची 250 फूट लांबी आहे। 200
जवळपास 8 ते 9 फूट उंचीचा तो बंधारा आहे आणि 1 किलोमीटर लांबीचं तो पाणी थांबलेलं आहे आणि एक कोडगू पुलावर जवळपास अर्धा किलोमीटर वड्यावर पाणी थांबलेलं आहे. ह्या बंधाऱ्यामुळे आमचं बरीचशी पाणी पातळी वाढलेली आहे. माझी जमीन नदीच्या काठाला असताना सुद्धा गेल्या वर्षी 30 गुंठेच ऊस मी घेऊ शकलो त्या विहिरीवर. आज जवळपास 4-4.5 एकर क्षेत्र मी ह्या पाण्यामुळे वाढवत आहे. पूर्वी आलमला परिसरात पाण्याची स्थिती उत्तम होती, पण ऊस क्षेत्राच्या वाढीनंतर पाण्याची पातळी खालावली. नदीवरील माती बंधाराच्या कामामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस रब्बी पिकाच्या क्षेत्रात वाढ होतीये. याचा शेतकऱ्यांना फायदा होतोय. आता आलमल्यातल्या गावकऱ्यांनी शेतीसाठी मोकाट पद्धतीनं पाणी देण्याऐवजी सूक्ष्म सिंचनाचा वापर करणं गरजेचं आहे. तसंच पीक पद्धतीचं योग्य नियोजन केल्यास दुष्काळ कायमचा हद्दपार होईल. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.